नमस्कार मंडळी, कसे आहेत? आज आपण बघणार आहोत पालक बॉईल करून घेतलेला आहे. हे बघा, इथे 100 ग्रॅम पनीर आहे. पनीरला थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे मी. आणि त्याचा मसाला बघा, हे हिरवा लसूण आहे, 2 मिरच्या आहेत. मला जास्त तिखट नको म्हणून मिरच्या कमी घेतलेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट करू शकता. आणि हे बघा, कांदा आहे, टमाटर आहे, मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघू शकता, हे बघा अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि पालकसुद्धा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बरं का. हे बघा किती छान अशी पेस्ट दिसते, हिरवीगार एकदम मस्त. बघू शकता. अब 2 चमचे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये हा मसाला टाकायचा. टमाटर लाल नव्हतं म्हणून हा मसाला लाल दिसत नाही आहे, पण नंतर ना खूप छान दिसेल बघा. तुम्ही बघू शकता. थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. हे बघा, बघू शकता. असं छान असा पूर्ण बारीक गॅसवर हे परतून घेतलेलं आहे. हे मसाला चांगला परतला आहे, तर त्याच्यामध्ये टाकूया आपण वाटलेला हा पालक. हा बघू शकता. हा बघा पालक, त्याचा वास तर एवढा छान यायला लागला आहे. त्या वासानेच मला भूक लागली आहे. बघू शकता, खूप छान टेस्ट होते बरं का. एकदा नक्की तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा मला. हे बघू शकता, हे व्यवस्थित चांगलं फ्राय झालेलं आहे. पालक पूर्ण चांगलं फ्राय झाल्यानंतर थोडंसं जे पनीर आहे ते आपल्याला पनीर टाकायचं आहे. हे बघू शकता. बघा, मला ना थोडंसं घट्टच हवं होतं, मला पातळ नको आहे. तर तुम्हाला जर पातळ हवं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी पण टाकू शकता. आणि हे बघा, हे दुधावरची साय आहे. खरं तर ह्याच्यामध्ये अमूल क्रीम टाकतात, पण माझ्याकडे अमूल क्रीम नव्हती म्हणून मी घरात जे दुधावरची साय असते ना ती त्याच्यामध्ये टाकलेली आहे. बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. आणि टेस्ट तर एकच नंबर झालेली आहे, खूपच छान. एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. हे बघू शकता किती छान झालेलं आहे. चव पण जे दिसायला जसं आहे ना, चव पण तशीच भारी आहे बरं का ह्याची. नक्की ट्राय करून बघा. हे बघू शकता किती छान झालेलं आहे.